नमस्कार, मी प्रशांत कदम. वाईड अँगलच्या आजच्या भागामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये एका पक्षाची चिन्हाची लढाई संपली आणि आता दुसऱ्या पक्षाची लढाई आजपासून सुरू झालेली आहे. निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादीच्या चिन्हाच्या लढाईमध्ये आज सुनावणीचा पहिला दिवस होता आणि हा जो पहिला दिवस आहे तो एक 2-3 कारणांमुळे गाजला. एकतर शरद पवारांची स्वतः निवडणूक आयोगामधली उपस्थिती. का नेमके शरद पवार उपस्थित राहिले, काय त्या पाठीमागची कारणं, काय त्या पाठीमागचं राजकारण. दुसरी गोष्ट म्हणजे शरद पवार यांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाबद्दल अजित पवार गटानं जे आक्षेप घेतलेले आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याच आधारे पुढची सगळी निर्णयाची दिशा निवडणूक आयोगाची ठरणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. ते नेमके काय आहेत आक्षेप ते पण आपण बघू आणि याबरोबरच घटनेबद्दलचे जे मुद्दे मांडण्यात आले त्याच्याबद्दल नेमके काय दावे होते हे सुद्धा आपल्याला बघायचं आहे. आकडे जे आहेत अजित पवारांच्या बाजूने किती आमदार याचा सुद्धा खुलासा पहिल्यांदाच आजच्या सुनावणीमध्ये झालेला आहे. आज संध्याकाळी 4 ते 6च्या दरम्यान 2 तास सुनावणी झाली आणि या सुनावणीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य हे होतं की शरद पवार या सुनावणीसाठी स्वतः निवडणूक आयोगाच्या दारामध्ये हजर राहिले. खरं तर त्यांची उपस्थिती ही काही बंधनकारक नव्हती, पण तरी देखील शरद पवार या वयामध्ये निवडणूक कार्यालयामध्ये आले. आयोगामध्ये त्यांची ही पहिलीच उपस्थिती होती, कारण सकाळीसुद्धा आम्ही तेव्हा त्यांना विचारलं होतं तेव्हा ते म्हणाले होते की आतमध्ये जाण्याचा कधी संबंध आलेला नव्हता, पण आता स्वतःचा पक्ष, स्वतः स्थापन केलेला पक्ष वाचवण्यासाठी किंवा त्याच्यावरचा दावा मजबूत करण्यासाठी ते या कार्यालयामध्ये आले. आणि आज जे 2 तास आर्ग्युमेंट झालं, आज अजित पवार गटाचे आर्ग्युमेंट झाले, कारण हा जो क्लेम आहे, निवडणूक आयोगातली जी याचिका आहे ती अजित पवार गटानं दाखल केलेली आहे आणि त्यामुळं पहिल्यांदा त्यांचे युक्तिवाद झाले. या युक्तिवादातली ही सगळी महत्त्वाची घडामोड होती. सुरुवातीला चर्चा जी झाली ती शरद पवारांच्या उपस्थितीची. याच्या आधी समाजवादी पक्षाच्या निवडणूक चिन्हाच्या लढाईमध्ये मुलायम सिंगसुद्धा स्वतः निवडणूक आयोगाच्या दारामध्ये आलेले होते. तेव्हा अखिलेश विरुद्ध मुलायम, पितापुत्रांचा सामना होता. अर्थात मुलायम सिंग यांच्या विरोधात निर्णय गेला, तरीसुद्धा अशावेळी जनतेमध्ये एक मेसेज पोहोचवण्यासाठी, म्हणजे निवडणूक आयोगाच्या कोर्टामध्ये निर्णय काहीही येईल, पण कदाचित जनतेच्या कोर्टामध्ये आपली बाजू न्याय पद्धतीने पोहोचवण्यासाठी अशा प्रतीकांचा विचार जो आहे तो केला जात असावा आणि त्यामुळं शरद पवार आजच्या सुनावणीसाठी स्वतःहून हजर राहिले. आता आजच्या सुनावणीमध्ये मणिंदर सिंह ज्येष्ठ वकील आहेत, त्यांनी अजित पवारांच्या बाजूने युक्तिवाद केला आणि या युक्तिवादामधला एक प्रमुख भाग हा होता की जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष म्हणून जी नियुक्ती आहे तीच बेकायदेशीर आहे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवडीला सुद्धा काही आक्षेप घेतले गेले. सुरुवात करूयात शरद पवारांच्या अध्यक्षपदाबद्दल नेमके काय कशा पद्धतीने आक्षेप घेतले गेले. अजित पवारांच्या वकिलांनी हे सांगितलं की 10-11 सप्टेंबर 2022 दिल्लीमध्ये एक राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाली, ज्याच्यामध्ये कथित स्वरूपानं शरद पवारांची या बैठकीमध्ये अध्यक्ष म्हणून निवड झाली. पण मुळामध्ये याच्या आधी 1 सप्टेंबर 2022ला जी एक बैठक राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची झालेली होती, तर त्या बैठकीतले जर मिनिट्स बघितले तर हे आधीच स्पष्ट झालेलं होतं की शरद पवार यांची अध्यक्ष म्हणून निवड आपल्याला 10 दिवसांनी करायची आहे आणि त्यामुळं अशा पद्धतीनं आधीच निवड होणार हे जाहीर असेल तर ते लोकशाही प्रक्रियेला धरून नाही आहे, हा दावा अजित पवार गटाकडनं केला गेला. सोबतच हे सांगितलं गेलं की 558 डेलिगेट्सची उपस्थिती त्यावेळी दाखवली गेली, पण मुळामध्ये इतर राज्यांमधल्या ज्या नियुक्त्या आहेत पदाधिकाऱ्यांच्या असतील तर त्या नियुक्त्या लोकशाही प्रक्रियेला धरून झालेल्या नाही आहेत. शरद पवार यांच्या केवळ एका पत्रानं या नियुक्त्या होतात आणि त्यामुळं ज्या डेलिगेट्सचा आधार सांगितला जातो या निवडीला अध्यक्षपदाच्या, ती निवडच मुळामध्ये बेकायदेशीर आहे. हा अजित पवार गटाचा याच्यामधला एक दुसरा महत्त्वाचा दावा होता. सोबत राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या अध्यक्षपदाला चॅलेंज करताना अजित पवार गटाचा तिसरा मुद्दा हा होता की याच कार्यकारिणीमध्ये सप्टेंबर 2022ला जी झाली त्या कार्यकारिणीमध्ये राष्ट्रीय अध्यक्षांची निवड, प्रदेशाध्यक्षांची, राज्यांची निवड आणि वर्किंग कमिटीची नियुक्ती झाली. पक्षाची जर घटना बघितली तर एकाच दिवशी अशा पद्धतीनं सगळ्या नियुक्त्या होणं हे नियमाला धरून नाही, हा युक्तिवाद या ठिकाणी केला गेला आणि त्यामुळं अशा पद्धतीनं शरद पवारांच्या अध्यक्षपदावरती आक्षेप जे आहेत ते घेतले गेले. जयंत पाटलांची जी नियुक्ती आहे त्याच्याबद्दल सुद्धा म्हटलं गेलं की जर या कार्यकारिणीच्या आधीच त्यांची निवड झालेली असेल तर ती
निवड जी आहे ती योग्य नाही, कारण प्रक्रियेप्रमाणे राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतल्या ठरावांच्या आधारे मग नंतर राज्यांच्या नियुक्त्या होत असतात आणि त्यामुळं अशा पद्धतीनं जयंत पाटील यांची नियुक्ती जी आहे ती बेकायदेशीर आहे, हा दावा अजित पवार गटानं केला. आज या संपूर्ण निवडणुकीच्या सुनावणीमध्ये आकडेसुद्धा पहिल्यांदाच बाहेर आले. विधानसभेमध्ये 53 पैकी 43 आमदार, विधान परिषदेमध्ये 9 पैकी 6 आमदार आणि नागालँडमधले 7च्या 7 आमदार आपल्या बाजूनं आहेत. म्हणजे जवळपास 59 आमदार जे आहेत ते आपल्या बाजूनं आहेत, हा दावा अजित पवार गटानं केला. अर्थात शिंदेंच्या प्रमाणे इथं आमदार आणि खासदारांची संख्या अजित पवारांच्या बाजूनं नाही आहे. खासदारांची संख्या बघितली तर लोकसभा आणि राज्यसभेतले केवळ 2 खासदार हे अजित पवारांच्या बाजूनं आहेत. लोकसभेमध्ये राष्ट्रवादीचे 5, राज्यसभेत 4 असे एकूण 9 खासदार आहेत. 7 खासदार पवारांच्या बाजूनं आहेत. आणि या सगळ्या संख्याबळाच्याद्वारे म्हणजे त्यांनी हा पण दावा केला की राष्ट्रवादीचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो आता राहिलेला नाही आहे आणि त्यामुळं इतर राज्यांमधली पदाधिकाऱ्यांची स्थिती लक्षात घेण्यापेक्षा आमदारांची संख्या लक्षात घ्यावी आणि त्या आधारे हा निर्णय जो आहे तो व्हावा. आज प्रामुख्यानं अजित पवारांच्याच गटाचे युक्तिवाद झाले. सोमवारी आता पुढचा युक्तिवाद होणार आहे. 4 वाजताची वेळ ठरलेली आहे आणि त्याच्यानंतर मग आपल्याला हे कळेल की निर्णय जो आहे तो नेमका कशा पद्धतीनं होतो आहे. कारण शिवसेनेच्या बाबतीत सुरुवातीला चिन्ह गोठवलं गेलेलं होतं, त्याच्यानंतर अंतिम निर्णय झालेला होता. राष्ट्रवादीच्या बाबतीत काय होतं आहे हे देखील आपल्याला बघावं लागेल. तर ही होती आजच्या निवडणूक आयोगातल्या सगळ्या सुनावणीची ठळक वैशिष्ट्य. अजून पुढे काय होतं आहे, कशा पद्धतीनं निवडणूक आयोगामध्ये पुढचे डावपेच रंगत आहेत हे सुद्धा आपल्याला बघावं लागेल. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.